तरी सुद्धा मला रिस्क घ्यायची नव्हती. तुला एक सांगू का, त्या हॉस्पिटलमध्ये इतकी गोड बाळ होती ना की तिथून निघायची इच्छाच नव्हती. खरंच हो, मलाही निघायची इच्छाच होत नव्हती, पायच निघत नव्हता. नको काळजी करूस, आता तसंच एक गोड बाळ आपल्याकडे सुद्धा येणार आहे. अरे आईचा फोन, नक्की काळजी करत असेल बघ. हा बोल गाई. अरे सिद्धू बाबा, आनंदी, तू डॉक्टर काकांकडे गेला होता ना? काय म्हणाले डॉक्टर काका? कसं आहे बेबी? छान आहे ना? तुम्ही दोघांनी बेबीला कम्प्युटरवर बघितलं ना? मला का नाही घेऊन गेलात? मला पण बघायचं होतं बेबीला. हो 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 पिल्लू, आम्ही पाहिला बेबीला, पण बेबी अजून खूप छोटा आहे म्हणून तुला घेऊन गेलो नाही. बाकी सगळे डिटेल्स मी तिथे आल्यानंतर तुम्हाला रिपोर्ट करतो मॅडम. ओके, तोपर्यंत लग्न एन्जॉय करा तुम्ही. बाय बाय. बाय. हो ना ग. बाय. ए जानू, हे बाळा, हे बाळा, अहो अहो काय झालंय माझ्या पोरीला? शुद्धीवर काय येत नाहीये ती? जानू, जानू तू मगाशी विचारत होतीस ना आई कुठे? बघ आई आली आता. जानू डोळे उघड ग. बाबा, आई अहो नका काळजी करू. लग्नाच्या दगदगीने चक्कर आली असेल तिला, आणि बाहेर ऊनही आहे ना केवढं, वाटेल तिला. बरं आई, मी लगेच कांदा घेऊन येते, बरं बघूया. जा ना मग, पटकन आण ना कांदा, पण ए जानू, हे बाळा, कुणाची दृष्ट लागली ग माझ्या पोरीला? आई, हे आण 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 आण. अहो अहो, तरी पण ती शुद्धीवर येत नाही हो. काय होतंय माझ्या पोरीला? ए जानू, ए जानू बाळा. लक्ष्मी, लक्ष्मी तू जरा शांत हो ग. उठेल तिथं. जानू. भावना, बाळा, तिकडे गृहप्रवेशाची तयारी करायची असेल ना? तू आणि सिद्धू पुढे होता का? काकू, खरं सांगू तर भावना आज खूप थकली आहे. म्हणजे तिला जरा जास्तच दगदग होईल असं मला वाटतंय. बरं, असू द्या आई, मी तिथे छान तयारी केलेली आहे. खरं तर मला आता माझ्या आणि जानूच्या मध्ये दुसरं कोणीच नको आहे. देवाला नमस्कार करायचा राहिलाय. आले. मी पण देवाला नमस्कार करून येतो. जयंतराव, थांबाल का? नाही म्हणजे जानू आता कायमची सासरी चालली आहे. कदाचित तिला एकटीने तिचं माहेर पाहायचं असेल. जाऊ दे तिला एकटीनेच.
लग्नाच्या धामधुमीत 4 दिवस कसे गेले कळलंच नाही ना. लक्ष्मी, सगळं व्यवस्थित पार पडलं मात्र. हा आता थोडीशी दगदग झाली म्हणा, पण ते होणारच. आता फार जाणवत नाहीये, पण एक 3-4 दिवस गेले ना की मग कळणार आहे आपल्याला. अंग असं ठणकणार आहे ना तेव्हा. मी ना गरम पाणी काढते, आंघोळ करा, बरं वाटेल. का आधी पायाला तेल लावून देऊ? लक्ष्मी, अगं एवढा काही थकलेलो नाही मी, त्याची काही गरज नाहीये. हे लग्न पाहावं करून असं जे म्हणतात ना, ते फक्त नवरा बायको करताच खरं नसतं, घरच्या सगळ्या मंडळींकरता सुद्धा खरं असतं ते. अगं, सगळेच लगबगीत असतात, सगळ्यांचीच दगदग होते. अगं आणि हल्ली लग्न म्हटलं म्हणजे किती कार्यक्रम असतात. आता हळद आणि मेहंदी तर असायचीच, पण आता संगीतही असतं, ती टून निघाली ना हल्ली. त्यामुळे म्हणजे कार्यक्रम एका पाठोपाठ एक चालूच असतात. अहो काही म्हणा, पण संगीताचा कार्यक्रम विश्वाने छान निभावला नाही. आज लग्नात दिसला नाही ना तो. जानूच्या या सगळ्या गडबडीत कोणाच्या लक्षातच नाही आलं. जानूनी बाकी तोंडचं पाणी पळवलं आज. बापरे, मी तर आज देवाला वेठीलाच धरलं. देवाच्याच कृपेने लग्न निर्विघ्न पारही पडलं. पण आता जरा 2-4 दिवस निवांत. विश्रांती विश्रांती वगैरे विसरा. घरघंटीचं काम कोण करणार आहे मॅडम?